कधी तुमच्यासोबत असं झालंय का, की कोणीतरी तुम्हाला खूप चुकीचं समजलं, तुमच्यावर आरोप केले, तुमचं मन दुखावलं आणि तुम्हाला हजार गोष्टी बोलायच्या होत्या, पण तरीही तुम्ही शांत राहिलात आणि नंतर लक्षात आलं, की तुमची ती शांतता ही हजार शब्दांपेक्षा जास्त शक्तिशाली होती. कारण आयुष्यात प्रत्येक लढाई जिंकण्यासाठी आवाज वाढवावा लागत नाही. काही वेळा शांत राहणं हेच सर्वात मोठं उत्तर असतं. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत शांततेची खरी ताकद. लोक शांत माणसांना कमजोर का समजतात आणि आयुष्यात कधी बोलायचं आणि कधी फक्त शांत राहून पुढे जायचं. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण कदाचित आज तुम्हाला तुमच्या मनात चाललेल्या अनेक प्रश्नांची उत्तरं मिळतील. खरं तर प्रत्येक गोष्टीला उत्तर देणं हे गरजेचं नसतं. आपण अशा जगात जगतो जिथे प्रत्येकाला स्वतःचं मत सांगायचं आहे. सोशल मीडिया असो, नाती असोत, मैत्री असो किंवा घर, प्रत्येक ठिकाणी लोक स्वतःला बरोबर सिद्ध करण्यासाठी धावत असतात. आणि त्या सगळ्यात आपणही प्रत्येक गोष्टीला उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. कोणीतरी काही बोललं तर लगेच एक्सप्लेन करायचं. कोणीतरी चुकीचं समजलं की लगेच स्वतःला प्रूव्ह करायचं. पण खरं सांगू, जगात काही लोक असे असतात ज्यांना तुमचं एक्सप्लेनेशन नको असतं, त्यांना फक्त ड्रामा पाहायचा असतो. तुम्ही कितीही एक्सप्लेन केलं तरीही ते तुम्हाला चुकीचंच समजणार. आणि अशा लोकांसमोर शांत राहणं हेच तुमची मॅच्युरिटी दाखवतं. कारण प्रत्येक वेळी रिॲक्शन देणं म्हणजे स्ट्रेंथ नाही. काही वेळा स्वतःला कंट्रोल करणं ही सुद्धा खरी ताकद असते. दुसरा पॉइंट म्हणजे शांत माणूस कमजोर नसतो. लोकांना नेहमी असं वाटतं, जो जास्त बोलतो, जो जोरात बोलतो, तो स्ट्रॉंग असतो. पण खरं उलटं असतं. खरंच स्ट्रॉंग माणूस जो असतो तो सगळ्यांना उत्तर देत फिरत नाही. कारण त्याला माहिती असतं की स्वतःची किंमत प्रूव्ह करण्याची गरज नसते. तुम्हीच पहा, समुद्र कधी आवाज करत नाही, पण त्याची खोली खूप मोठी असते. तसंच शांत लोकांचंही असतं. त्यांच्या मनामध्ये हजार विचार असतात, हजार वेदना असतात, पण तरीही ते शांत राहतात. यामागील कारण काय असतं? कारण त्यांना माहिती असतं, प्रत्येकाला आपली बाजू समजावून सांगण्यात आपण आपली एनर्जी वेस्ट करण्यापेक्षा स्वतःच्या आयुष्यावर फोकस करणं हे जास्त महत्वाचं आहे. तिसरा पॉइंट म्हणजे काही लोकांना तुमची शांतता सहन होत नाही. तुम्ही नोटीस कधी केलंय का, की जेव्हा तुम्ही आर्ग्यू करत नाही, जेव्हा तुम्ही रिॲक्शन देत नाही, तेव्हा काही लोक अजून जास्त प्रोवोक करतात. का? कारण त्यांना तुमची शांतता डिस्टर्ब करते. त्यांना वाटतं, ही व्यक्ती इतकी शांत कशी? शांत माणूस लोकांना कन्फ्युजिंग वाटतो, कारण त्याच्याकडे अननेसेसरी ड्रामा नसतो. आणि म्हणून काही लोक तुम्हाला रिपीटेडली हर्ट करतील, फक्त तुमच्याकडून रिॲक्शन मिळवण्यासाठी. पण लक्षात ठेवा, काही लोकांना उत्तर शब्दांनी नाही, तर तुमच्या सायलन्सने, शांततेने द्यायचं असतं. चौथा पॉइंट म्हणजे शांत राहणं म्हणजे भावना नसणं असं नाही. खूप लोकांना वाटतं, जो शांत असतो त्याला काही फरक पडत नाही. पण रियालिटी काय आहे माहितीये? सगळ्यात जास्त फील करणारे लोकच जास्त शांत असतात. कारण त्यांनी आयुष्यामध्ये इतकं सहन केलेलं असतं, की आता प्रत्येक गोष्टीवर बोलण्याची एनर्जीच उरत नाही. ते आतून तुटलेले असतात, पण बाहेरून शांत असतात. ते रडतात पण एकटे असताना. ते हर्ट होतात, पण ते कोणाला सांगत नाहीत. कारण त्यांना माहिती असतं, की प्रत्येकाला तुमच्या फिलिंग्सची, भावनांची किंमत नसते. पाचवा पॉइंट म्हणजे शांतता ही तुम्हाला मेंटली स्ट्रॉंग बनवते. जेव्हा तुम्ही प्रत्येक गोष्टीवर रिॲक्ट करणं बंद करता, तेव्हा तुमचं मन शांत व्हायला लागतं आणि तुम्ही इमोशनली मॅच्युअर व्हायला लागता. कारण मग तुम्ही लोकांच्या शब्दांपेक्षा त्यांच्या इंटेन्शन्सला समजून घेऊ लागता. आणि एक वेळ अशी येते जेव्हा तुम्हाला कोण काय बोलतंय याने काही फरक पडणं बंद होतं. आणि तेव्हा खरी फ्रीडम मिळते, तेव्हा खरं स्वातंत्र्य मिळतं. कारण आयुष्यातली सगळ्यात मोठी पॉवर म्हणजे लोक काय म्हणतील याकडे दुर्लक्ष करणं. सहावा पॉइंट म्हणजे काही लढाया या शांत राहूनच जिंकायच्या असतात. मित्रांनो, प्रत्येक वेळी स्वतःला प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करू नका. कधी कधी वेळच लोकांना उत्तर देते. आज जे लोक तुम्हाला अंडर एस्टिमेट करत आहेत, उद्या तेच लोक तुमचं सक्सेस पाहून शांत होतील. म्हणून प्रत्येक क्रिटिसिझमला रिप्लाय देण्यात वेळ घालवू नका. तो वेळ स्वतःला इम्प्रूव्ह करण्यामध्ये, स्वतःच्या प्रगतीमध्ये घालवा, स्वतःला बिल्ड करण्यामध्ये घालवा. कारण
सक्सेसपेक्षा यशापेक्षा मोठं उत्तर दुसरं कोणतंच नसतं. कधी कधी आपण फक्त समजून घेतलं जावं इतकीच इच्छा ठेवतो, पण प्रत्येक जण आपल्याला समजून घेईलच असं नसतं आणि हे ऍक्सेप्ट करणं खूप पेनफुल असतं. पण आयुष्य आपल्याला हळूहळू शिकवतं की काही लोकांना एक्सप्लेन करण्यापेक्षा, आपली बाजू पटवून देण्यापेक्षा त्यांच्यापासून शांतपणे दूर जाणं हे चांगलं असतं. मित्रांनो, जेव्हा तुम्ही अननेसेसरी आर्ग्युमेंट्स पासून दूर राहता, तेव्हा तुम्ही स्वतःचा रिस्पेक्ट प्रोटेक्ट करत असता. कारण काही लोक तुमचं कॅरेक्टर नाही तर तुमची रिॲक्शन टेस्ट करत असतात, आणि जेव्हा तुम्ही शांत राहता तेव्हा तुम्ही त्यांना दाखवता की तुमची मेंटल पीस, मेंटल शांतता, मानसिक शांतता त्यांच्या ओपिनियनपेक्षा जास्त व्हॅल्युएबल आहे. शेवटी मी हेच सांगेल की शांत राहणं म्हणजे हार मानणं नाही. शांत राहणं म्हणजे स्वतःचं मेंटल पीस निवडणं, स्वतःची एनर्जी वाचवणं आणि हे समजणं की प्रत्येकाला उत्तर देणं हे आवश्यक नसतं. कारण आयुष्यामध्ये काही वेळा तुमचं सायलन्स, तुमची शांतता ही तुमच्या शब्दांपेक्षा जास्त मोठ्याने बोलत असते. जर आज तुम्हीही आयुष्यात खूप काही सहन करत असाल, लोक तुम्हाला चुकीचं समजत असतील, तरीही स्वतःला तुटू देऊ नका. शांत राहा, स्वतःवर काम करा आणि वेळ तुमच्यासाठी उत्तर देईल. जर तुम्हाला हा व्हिडिओ मनापासून रिलेट झाला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा. सायलन्स इज पॉवर. भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि शांत राहा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू.